नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बीएडच्या प्रथम वर्षातील आणि प्रथम सेमिस्टरमधील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे समकालीन भारतीय समाज आणि शिक्षण, आणि त्यातील आपण घटक हा चौथा पाहणार आहोत। याआधी मी 3 घटकावर MCQ बनवलेले आहेत। हा घटक 4 आहे। आपल्या घटक 4चं नाव आहे भारत सरकारच्या शिक्षण विषयक योजना, असं आपल्या घटक 4चं नाव आहे। त्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, भारत सरकारने ज्या शिक्षणासाठी जो विविध योजना राबवलेल्या आहेत, जसं की सर्व शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन योजना, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान, अशा विविध प्रकारच्या योजना भारत सरकारने राबवलेल्या आहेत। त्याच्यावर आधारित काढलेले MCQ मी या लेक्चरमध्ये घेणार आहे। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रम सुरू केला। तर कोणी सुरू केला असं विचारलं आहे। तो ऑप्शन दिलेले आहेत। अ आहे राज्य सरकार, ब आहे केंद्र सरकार, क आहे केंद्र व राज्य सरकार, आणि ड आहे वरील सर्व चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, केंद्र सरकार। म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला की सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रम कोणाच्या अंतर्गत चालवला जातो, तर तो केंद्र सरकार यांच्या अंतर्गत चालवला जातो, एवढा लक्षात असू द्या। तुम्हाला माहिती आहे 2000 मध्ये हा सर्व शिक्षा अभियान नेमकं स्थापन कधी झालं, तर 2000 मध्ये जेव्हा जागतिक शिक्षण परिषदेद्वारे डकार येथे, कुठं जागतिक शिक्षण परिषद, आणि ती कुठं भरली होती, डकार येथे भरवण्यात आली। त्यामध्ये काय केलं की सर्व शिक्षा मोहीम राबवण्याचे ठरले। मग त्यानंतर 16 नोव्हेंबर 2000 मध्ये सर्व शिक्षा अभियानास सुरुवात झाली, आणि त्यानंतर अभियानास सुरुवात ही झाली आणि मंजुरीही 16 नोव्हेंबर 2000 सालामध्ये देण्यात आली। जर तुम्हाला विचारलं की सर्व शिक्षा अभियान केव्हा आणि कोणत्या साली सुरू झालं, तर ते 16 नोव्हेंबर 2000 साली सुरू झालं, हे एवढं लक्षात असू द्या। आणि ह्या अभियानांतर्गत काय करण्यात आलं, तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे मुलं मुली आहेत त्यांना 2010 पर्यंत जे जीवन आवश्यक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची हमी या योजने अंतर्गत देण्यात आली। कधीपर्यंत, 2010 पर्यंत, 6 ते 14 वयोगटातील, लक्षात असू द्या, 6 ते 14 वयोगटातील। आणि काय केलं, ह्याच्यात काय करण्यात आलं की कोणकोणत्या तरतुदी या सर्व शिक्षा अभियानात करण्यात आल्या, तर पर्यायी शाळा, जसं की कुरणशाळा वगैरे असतं, तसेच या साखरशाळा, कुरणशाळा, ह्या सगळ्या तरतुदी पर्यायी शाळेच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत राबवण्यात आल्या। आणि त्याचप्रमाणे मुलं ज्या घरात राहतात त्या घरापासून किमान जास्तीत जास्त 1 किलोमीटर अंतरावर त्यांची शाळा असावी। ती 1ली ते 5वी मध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांची शाळा घरापासून 1 किलोमीटर अंतरावर असावी, आणि 6वी ते 8वी पर्यंत जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांची शाळा घरापासून 3 किलोमीटर अंतरावर असावी, अशी तरतूद सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत करण्यात आली। त्याचप्रमाणे काय केलं त्यांनी आणखी की शिक्षकांची नियुक्ती, त्यामध्ये त्यांनी काय केलं, प्रत्येक 40 विद्यार्थ्यांच्या मागं त्यांनी 1 शिक्षक नियुक्त करावा, असं तरतूद त्यांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे हा जो सर्व शिक्षा अभियानाचा कार्यक्रम आहे, ह्या अभियानाला केंद्र शासन 50%, केंद्र शासन किती 50% खर्च करतं, आणि 50% निधी हा कोण देतो, राज्य शासन, म्हणजे दोघं मिळून किती 100% निधी देतात। त्याचप्रमाणे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मध्यान्ह भोजन, त्या शिक्षक प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, असे वेगवेगळे कार्यक्रम या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत राबवण्यात आले। एवढं लक्षात असू द्या की सर्व शिक्षा अभियान म्हणले की तो कधी सुरू झाला, केंद्र शासन, राज्य शासन किती प्रकारे निधी त्याला देतात, त्या अंतर्गत कोणकोणत्या योजना सुरू करण्यात आल्या किंवा कोणकोणत्या तरतुदी आहेत, हे सर्व लक्षात असू द्या। हा सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत असणारा प्रश्न होता, आणि त्याच्या संलग्नित माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे, तो म्हणजे 15 ऑगस्ट 1995 केंद्र शासनाने डॅश डॅशची शालेय पोषण आहार योजना सुरू केली। 15 ऑगस्ट 1995 कोणी केलेली, केंद्र शासनाने। तर बघा ऑप्शन बघा, अ आहे मध्यान्ह भोजन योजना, ब आहे मोफत तांदूळ, क आहे अ व ब दोन्ही बरोबर, आणि ड आहे वरील सर्व चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, मध्यान्ह भोजन योजना। ही योजना 15 ऑगस्ट 1995 केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली। त्यामध्ये काय केलं, ह्या योजनेचा उद्देश काय होता सुरू करण्याचा, तर शिक्षणाचे सार्वत्रिकरण। कसे, जर विद्यार्थ्यांना जर शाळेमध्ये काही खाण्यासाठी दिले
पाहिलं किंवा ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे 2 टायमाचं अन्न खाण्याचं, त्यांना जर शाळेमध्ये आहार दिला, पोषक आहार दिला, तर विद्यार्थी शाळेत हजर राहतील आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं महत्त्व पटेल आणि त्यातून शिक्षणाचं सार्वत्रिकरण होईल, यासाठी ती योजना राबवण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यार्थी टिकून राहतील म्हणजे पटनोंदी 100% होईल, ह्या हिशोबाने सुद्धा ती योजना सुरू करण्यात आली. आणि मेन पॉईंट म्हणजे की विद्यार्थ्यांचा जो पोषण स्तर आहे तो वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. यामध्ये काय केलं, सुरुवातीला तांदूळ देण्यात आलं, पण नंतर काय केलं, 2002 पासून काय केलं, तांदूळ देणं बंद करून घरी त्यांनी भात शिजवून विद्यार्थ्याला द्यायला सुरुवात केली. कारण मुलं काय करायची, तांदूळ घरून घेऊन गेल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते तांदूळ विकायचे, ते स्वतः खात नव्हते. त्यामुळे त्यांनी काय केले, 2002 साली ती पद्धत बंद करून भात शिजवून देणं सुरू केलं. त्यानंतर 2004 मध्ये काय केलं, 2002 पर्यंत फक्त 1ली ते 5वीच्या मुलांसाठी हा कार्यक्रम होता मध्यान्ह भोजनाचा. पण 2004 नंतर काय केलं सरकारने की तो 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा लाभ घेता येईल असं पाहिलं. म्हणजे 2004 नंतर 1ली ते 8वी पर्यंतचे विद्यार्थी हे योजनेसाठी साध्य होते. त्यानंतर बघा, अंमलबजावणीची जबाबदारी, ही योजनेची जी अंमलबजावणी आहे त्याची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली, तर शाळा व्यवस्थापन समितीवर ही अंमलबजावणी सोपवण्यात आली. अशा प्रकारे मध्यान्ह भोजनाचा प्रश्न आला तर त्याची संलग्नित माहिती तुम्हाला सांगितली. जसं पेपरमध्ये कसाही फिरवून प्रश्न विचारला तरी तुम्हाला ती आली पाहिजे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे केंद्र शासनाच्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. तर केंद्र शासनाची कोणती पंचवार्षिक योजनेअंतर्गत कोणता कार्यक्रम राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू करण्यात आलं, तर ऑप्शन बघा, अ 11वी पंचवार्षिक योजना, ब 12वी पंचवार्षिक योजना, क 11व्या व 12व्या पंचवार्षिक योजनेनुसार, की ड वरील सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क 11व्या व 12व्या या दोन्हीही पंचवार्षिक योजनेअंतर्गत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू करण्यात आलेला आहे. या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची सुरुवात कधी झाली, तर ती झालेली आहे 2009 मध्ये. आणि याचा उद्देश काय होता, तर 2017 पर्यंत माध्यमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणं हा त्याचा उद्देश होता. आणि त्यामध्ये 14 ते 18 वयोगटातील जे सर्व मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना परवडणारे गुणवत्तापूर्ण जीवन उपयोगी माध्यमिक शिक्षण सहजरित्या उपलब्ध करून देणे हे एक त्यांचं काय होतं, लक्ष होतं. त्यामध्येच ते 6 ते किंवा 14 ते 18 या वयोगटातील जी मुलं आहेत त्यांच्या घरापासून शाळा फक्त 5 किलोमीटर अंतरावर असावी अशी सुद्धा तरतूद त्यामध्ये केलेली आहे. कोणता कार्यक्रम, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियाना अंतर्गत. अशा प्रकारे आपण हा प्रश्न पाहिला. आता पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश या त्रिसूत्रीवर आधारित राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान या योजने सुरुवात झाली. त्याचे ऑप्शन बघा, अ आहे संधी, ब आहे गुणवत्ता, क आहे समता आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर कोणती त्रिसूत्री आहे ज्या आधारावर राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान या योजने सुरुवात झाली, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे संधी, गुणवत्ता आणि समता या तिन्ही त्रिसूत्रीवर आधारित राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान सुरुवात करण्यात आलेलं आहे. मग ह्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान हे कोणी सुरू केलं, तर हे केंद्र शासनाने सुरू केलं. म्हणजे ही योजना कशी आहे, केंद्र पुरस्कृत अशी योजना आहे. आणि त्याची सुरुवात कधी करण्यात आली, तर त्याची सुरुवात करण्यात आली 2013 मध्ये. आणि या योजनेअंतर्गत काय केलं की सर्व जे राज्यामधील आहेत उच्च शिक्षण संस्थांना आर्थिक सहाय्य करण्याचं काम या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत करण्यात आलं. यामध्ये 65% वाटा हा केंद्राचा असतो, तर राहिलेला जो 35% वाटा आहे तो कोणाचा असतो, तर राज्य शासनाचा असतो. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत डाईट, CTE, ISE यासारख्या संस्था स्थापन करण्यात आल्या. तो एवढं या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या अंतर्गत येणारे संलग्नित माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षाची सुरुवात डॅश डॅश साली झाली. राष्ट्रीय प्रज्ञाशोधची सुरुवात
ऑप्शन बघा अ 1965 साली सुरू झाली, ब 1963, क आहे 1971 आणि ड आहे 1952. तर राष्ट्रीय प्रज्ञाशोधची परीक्षेची सुरुवात झालेली आहे ती म्हणजे ब 1963 पासून. या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये काय असतं तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं जातं, विविध स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि यातील ही एक परीक्षा आहे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, हे कोणासाठी आहे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी, म्हणजेच 10वी मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी. आणि यामध्ये काय केलं जातं तर मूलभूत विषयातील जे प्रज्ञावंत विद्यार्थी आहेत, जसं अभियांत्रिक, वैज्ञानिक किंवा गणित, ह्याचा शोध घेऊन त्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. तुम्ही जर ह्या परीक्षेमध्ये यश प्राप्त केलं तर तुम्हाला मॅट्रिकोत्तर शिक्षण घेण्यासाठी मदत सुद्धा केली जाते, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश ह्या परीक्षेचा उद्देश विज्ञान विषयातील गुणवंताचा शोध घेणे व त्यांना विज्ञानात स्वारस्य घेण्यास प्रोत्साहन देणे. तर कोणती अशी परीक्षा आहे ज्यांना विज्ञान विषयातील गुणवंताचा शोध घेणे आणि विज्ञानात स्वारस्य घेण्यास प्रोत्साहन करणे असं आहे. ऑप्शन बघा अ किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, ब आहे राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड, क आहे डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा आणि ड आहे आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. तर याचं करेक्ट आन्सर आहे अशी ही परीक्षा आहे ती म्हणजे डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा. या परीक्षेच्या अंतर्गतच विज्ञान विषयातील जे गुणवंत विद्यार्थी आहे त्याचा शोध घेतला जातो आणि त्यांना विज्ञानात स्वारस्य करण्यात प्रोत्साहित केलं जातं. या परीक्षेची किंवा ह्या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली ती म्हणजे 1811 सालीपासून आणि ते कधी तर मुंबई विज्ञान शिक्षक संघाने ही सुरुवात केलेली आहे. या परीक्षेची सुरुवात 1811 मध्ये आणि मुंबई विज्ञान शिक्षक संघाने ही परीक्षा सुरू केलेली आहे. ही परीक्षा तुम्हाला 5वी ते 9वी मध्ये शिकणारे विद्यार्थ्यांना देता येते, म्हणजे 5वी पासून 9वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत ज्यांना विज्ञान ह्या विषयात आवड आहे त्यांना हे पेपर देता येतात, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने केंद्र शासनाने डॅश डॅश ही योजना सुरू केली. ही योजना केंद्र सरकारची आहे, हे एवढं लक्षात असू द्या. त्यानंतर ही कुणासाठी आहे तर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, हे पण लक्षात असू द्या. तर ती योजना कोणती आहे, ऑप्शन बघा अ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, ब आहे शालांत परीक्षा उत्तर शिष्यवृत्ती, क आहे भारत सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क भारत सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना. ही या योजनेअंतर्गतच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना राबवलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील मुलींच्या शिक्षणासाठी डॅश डॅश योजना आहेत. माध्यमिक स्तरावरील मग ऑप्शन बघा अ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, ब आहे मुलींसाठी उपस्थिती भत्ता, क ही योजना आहे अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास योजना आणि ड आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. माध्यमिक व उच्च माध्यमिकमध्ये शिकणाऱ्या ज्या मुली आहेत, फक्त मुली, त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना पण आहे, मुलींसाठी उपस्थिती भत्ता पण आहे आणि जर मुली प्रवास करून शाळेत जात असतील त्यांना तर मोफत एसटी पास योजना सुद्धा अहिल्याबाई होळकर या अंतर्गत दिला जातो. त्यामुळे आपल्या ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. त्यानंतरचा बघा प्रश्न. भारतात पहिला संगणक साधारणपणे डॅश डॅशमध्ये आला तो कोणत्या साली आला असं विचारलं आहे. ऑप्शन बघा अ 1956, ब आहे 1978, क आहे 1979 आणि ड आहे 1962. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ 1956 साली भारतात पहिला संगणक आला आणि त्याचं नाव होतं HEC2M. लक्षात असू द्या HEC
-2M असं त्या संगणकाचं नाव होतं आणि त्याचा पहिला उपयोग कुठं करण्यात आला तर कोलकात्यातील जी भारतीय सांख्यिकी संस्थेमध्ये ते आकडेमोड करण्यासाठी त्याचा पहिल्यांदा उपयोग करण्यात आला। याचा सांगायचा उद्देश हा की विद्यार्थ्यांना संगणकाचं महत्त्वसुद्धा भेटणं या योजनेत आवश्यक आहे। त्याचप्रमाणे जर विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाविषयी माहिती व्हावी म्हणून जर राष्ट्रीय शिक्षा अभियानांतर्गत डिसेंबर 2004 मध्ये काय केलं की माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान ICT ही योजना कार्यान्वित करण्यात आली। कधी करण्यात आली तर ती 2004 ला, एवढं लक्षात असू द्या। त्यानंतरचा प्रश्न आहे ICT वापर शिक्षणात करण्यासाठी डॅश डॅश प्रकारची व्यवस्था असणे आवश्यक आहे। तर कोणकोणत्या व्यवस्था ICT वापर शिक्षणात करण्यासाठी आहेत तर अ बघा संगणक व दृकश्राव्य साधने, ब आहे आंतरजाल सुविधा, क व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेरा, ड आहे वरील सर्व बरोबर। तुम्हाला माहित आहे ICT शिक्षण देण्यासाठी किंवा संगणक शिकण्यासाठी तुम्हाला संगणक व दृकश्राव्य यांचीही गरज लागते। त्याचप्रमाणे आंतरजाल सुविधा इंटरनेटची बी सुविधा लागते। त्याचप्रमाणे व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेरा ह्या सगळ्या सुविधांची तुम्हाला गरज असते त्यासाठी। त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर। त्याचनुसार तुम्हाला वायफाय याची सुद्धा सुविधा लागते। त्याचप्रमाणे पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क या सगळ्या वस्तूंची सुविधा तुम्हाला ICTचा वापर करताना लागत असते। त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड। अशा प्रकारे आपण घटक 4 मधील MCQ पाहिलेले आहेत। राहिलेले जे घटक आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत। एकूण 6 घटक आहेत असं मी तुम्हाला सांगितले। आता 4 घटक पूर्ण झालेले आहेत, 5वा घटक मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मी केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।